आपण साफसफाईला आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व देतो. म्हणजे आपण कपडे साफ ठेवतो, आपण आपलं घर, आपली रूम साफ ठेवतो, आपल्या आजूबाजूचा परिसर साफ ठेवतो. पण साफसफाई करतो म्हणजे आपण काय करतो? तर ज्या घरातल्या वस्तू आहेत त्या आपण व्यवस्थित रचनेने लावून ठेवतो. ज्या गोष्टी फेकून देण्यासारख्या आहेत त्या आपण टाकून देतो. पण जेवढं महत्त्व आपण आपल्या घरातल्या साफसफाईला देतो, तेवढं महत्त्व आपण आपल्या मनाच्या आणि आपल्या बुद्धीच्या साफसफाईला देत नाही. आता मनाची आणि बुद्धीची साफसफाई म्हणजे काय? आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये असंख्य विचार येतात. पण प्रत्येक विचार हा आपल्यासाठी आवश्यक असतोच असं नाहीये. पण त्यावेळी आपण एवढे जागरूक नसतो, की आपल्यासाठी कोणता विचार योग्य आहे आणि कोणता विचार अयोग्य आहे. म्हणजे थोडक्यात हीच आपल्या मनाची, मेंदूची साफसफाई करण्यासाठी या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे, की माझ्या मनामध्ये येणारा विचार किंवा माझ्या मनामध्ये येणारी भावना ही माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. मला ती मदत करते का? किंवा आत्ता माझ्या मनामध्ये जो विचार येतोय, तो कदाचित उद्यापर्यंत राहणार आहे का? या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आणि वेळीच त्यांच्यावर आपण काम न केल्यानंतर त्याचा आपल्याला त्यानंतर त्रास होऊ शकतो. म्हणजे मग आता मनाची आणि मेंदूची साफसफाई करायची म्हणजे काय करायचं? जसं आपण चांगल्या सवयीमध्ये या गोष्टी मोजतो, की जसं मेडिटेशन करणं, प्रार्थना करणं, लिहिणं, ध्यान करणं. या सर्व गोष्टी याच्यासाठी उपयोगी पडतात. कारण मेडिटेशन किंवा ध्यान करणं म्हणजे फक्त शांत बसणं नसतं, तर येणाऱ्या उगाच विचारांच्या बडबडींना थांबवणं असतं. आपण आपले विचार कागदावर लिहितो तेव्हा काय होतं, आपल्या मनात जे अडकलेले विचार असतात, जे अस्पष्ट असतात, ज्याची आपल्याला जाणीव पुरेशी लवकर होत नाही, ते विचार कागदावर लिहिल्यावर अगदी स्पष्ट होऊन जातात. त्यानंतर काय? आणि जप आणि प्रार्थना करणं म्हणजे काय? की स्वतःशी संवाद साधणं. या गोष्टी जेव्हा आपण आचरणामध्ये आणतो, त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगल्या रीतीने उपयोग होतो. या साध्या-साध्या गोष्टी जरी आपण आपल्या रुटीनमध्ये अवलंबल्या, तरी आपल्याला अगदी छोटा वाटणारा बदल सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठे परिणाम दाखवून देतो.